आणू साया दूध आणून सरे बापू इकडे तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो. तर आज सुंदर असं पार्सल मागवलंय मी आणि पार्सल हे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी बरं का. तर वाड्यावर लय प्रॉब्लेम येत होता. आरती रडायला लागली तिला तर आरतीला घेतली लय रडायला लागली. तर अशा प्रकारे आता आपल्या दादाच्या हातचे आपलं हे पार्सल खोलण्यात येतंय बरं का. तर पाहूया नेमकं कसं कसं विषय. फोडू दे फोडा गड्यावर नीट व्यवस्थित फोडा, नाही तर ते अख्खा आतलं बी फोड चाल. जमा एक मिनिट नीट फोडा रे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे पार्सल मुंबईवरून मागवलंय बरं का. आणि अगदी खात्रीशीर पार्सल आहे. आपण ती सौर ऊर्जेवरची जी लाईट मागवली होती LED बल्ब, तो उन्हाळ्यात मागवला होता ना. आता त्यांचीच खात्री पटली आपल्याला आणि त्यानंतर परत पुन्हा आपण मोबाईल चार्जिंग करण्यासाठी. अरे दामानी आज बॅग आहे बापू, बॅग आहे बॅग. ते नाही तर प्लेट मोड चालते त्यातली. आता तुझं काय ना उग पार्सल म्हणते तो. अर्धा मानी आता जमलं गाड्या. अरे त्याला चाकू पाहिजे होता कर दादा. तर आत बघायचंय आपल्याला कसा विषय आता रे. हा ओके जमलं. दमानी काढ. आता आपण हे काढलं का नाही बाहेर मोबाईल चार्जिंग लावून बघणार आहे. विषय नेमका कसा आहे काय होत रे दादा. 2 मिनिटं हा तर ऊन लागतंय. काढ घाल दमानी घालय. तर नमस्कार मित्रांनो, आमची टोपी थांबा यांची टोपी बघून बरं. हा तर मित्रांनो आमच्या बापूरावने आरती सरळ घाली की सोयीची ती नळ फोली टोपी लग्नात घालायची होती पण ती आता घातली. ते पार्सलचं जे आपलं बॉक्स येतो मित्रांनो त्याचा हा प्रकार आहे. ते बापूरावने टोपी बनवली आणि इकडे दादाचं पार्सल. दादा कसं काय वाटतंय. चंबू गाबाळ चंबू गाबाळच आहे बाबा. आता र दमानी आहे तुमच्या भांडणात माझं गोळ होईल. हा ती एक हाय अशी राहून दे. एक नका खोलू बापू, ती एक जलबाची. बरं ती राहून दे दादा. ओके. अरे वा 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 वा. थांब दादा तू थांब. तुला नाही काय कळते त्यातलं. हा इकडे पिन आहे का. अरे बाप शिपिन नाही गिर असेल हाय की शिपिन. सोड ते बटन नाही तसलं काय नाही. हे बघ हे असं ठेवायचं चार्जिंगला दिवसभर आणि इथं मोबाईल चार्जिंग लावायचा. मग इथं मोबाईल चार्जिंग लावला तिकडे मोबाईल चार्जिंग होणार आणि हे तापणार. बर असं मस्त या. फक्त भिजून नाही दिलं पाहिजे. पावसात भिजून द्यायचं ना, पाण्यात भिजून. दादा लाव बरं मोबाईल चार्जिंगला. त्याची शिपिन नाही की साधी पिन आणि कागद नीट जपून ठेवा. फाडा नव्हतं लागत ह्याच्यात सर्व. त्याचं बटन वगैरे असेल ना काहीतरी. असेल सिस्टीम कुठं नाही कुठं तरी.
नाही तसलं काय नाही. थांब तेवच कुठून थांब दादा हाय असं जरा असल कुठं तरी बटन. अरे बाबड्या सोड बरं 2 मिनिटं. अरे ते कशाला काढतोय. नाही काय त्याचं तसं काय नसतं निघतं ते. बघू नाही बटन बिटन तसलं काय नाही. नाही बापे पॅक इकर पॅक निघते काय करू. निघून त्याची नाही काय अडचण येत. आता ते एकच मिनिट. बरं मित्रांनो आता ह्याची सिस्टीम आपण विचारणार आहे त्यांना फोन करून बरं का. मोबाईल चार्जिंग कसा लागतो बाबा, चालू कसं करायचं, बंद कसं करायचं, तर आपण विचारूया आणि विचारल्यानंतर चालू करून दाखवूया तुम्हाला. 3 प्लेट आहेत. तर मित्रांनो सुंदर असं आपण पार्सल मागवले आणि आपल्या माझ्या चुलत भावाने दादाने आणि बापूरावने हे पार्सल खोललं. तर ह्याच्यात 3 पिन आहेत बरं का. ही एक मोठी पिन आहे. आता ही कशासाठी वापरते तर नाही सांगता यायचं. आणि आपली सी पिन, माझ्या मोबाईलला सी पिन लागते, ही सी पिन एक आहे. आणि दुसरी गोष्ट रेग्युलर मोबाईलला चालती, सॅमसंगच्या मोबाईलला ती बारकी छोटी पिन, अशा 3 पिन आहेत. आणि दुसरी गोष्ट जरी पिनाचा प्रॉब्लेम आला तरी ह्या ठिकाणी सिस्टीम आहे आपल्याला पिन बदलायची बरं का मित्रांनो. ह्या पिना बदलू शकतो आपण. तर अशा प्रकारचे ह्या प्लेट आहेत. 3 प्लेट आहेत. आता मी मोबाईल चार्जिंग लावला होता, चार्जिंग झाला मोबाईल बरं का, 1-2% झाला. तुम्हाला आता मला दाखवता नाही आलं कारण एकच मोबाईल असल्यामुळं. तर बघा हे अशा 3 प्लेट आहेत. त्याच्या 3 गडी आहेत. आणि आपल्याला बिराडावा आपल्या घोड्यावर जसं आपल्याला म्हणजे वागवता येईल बाबा, म्हणजे नेता येईल इथून तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर नेता येईल अशा प्रकारचं आहे. आणि इथं हे जे आहे मित्रांनो त्या प्लेटा अशा जिकडं सूर्य आहे त्या ठिकाणी असं टेकवायच्या, म्हणजे असं ठेवलं तर हे स्टँड आहे पाठीमागचं. थोडक्यात असं सूर्याकडं तोंड करायचं, इकडं वरती फिरवायचं, असं म्हणजे जसं सूर्य असेल जसं जिकडून ऊन असेल तिकडून आपल्याला हे प्लेटा लावायची आणि चार्जिंग मोबाईल करायचा. तर खरंच हे म्हणजे आता पहिल्यांदा आता 1-2% चार्जिंग केली. थोडं म्हणजे वातावरण गारठ्याचं असल्यामुळं काही चार्जिंग झाली नाही, पण 1-2% झाली अगदी 5 मिनिटात बरं का. तर अशा प्रकारचं आहे मित्रांनो. आणि जरी मी अजून तुम्हाला सांगतो बाबा की ह्याचं कितपत चांगलं चालतंय आणि कितपत बाबा भारी हे अजून तुम्हाला 2 महिन्यांनी किंवा 1 महिन्यानी तुम्हाला सांगतोच बाबा. आणि जर समजा आपल्याला हे 1500 रुपयाचं आहे मित्रांनो, याची किंमत 1500 रुपये आणि मुंबईवरून पार्सल मागवले तर आपलं आधार कार्ड द्यायचं त्यांना ना. आधार कार्डावर आपलं कोड नंबर, आपलं सगळं नाव गाव असतं, त्या गावावर पार्सल येतं आहे. तर हे पार्सल आलंय मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे 1 महिन्यानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर याचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासमोर मी दाखवील मित्रांनो की बाबा हे खरंच कामयाब आहे बाबा, की आपल्यासाठी फायद्याचं आहे बाबा. लाईट नसो किंवा असो तर आपल्याला कुठं बी उपयोगी येणार हे पार्सल आहे मित्रांनो. 1500 रुपयाला डायरेक्ट ऑनलाईन डिलिव्हरी 1500 रुपयात आपल्या घरपोच होती बरं का. म्हणजे आपल्या गावात आपण कुठेही असू दे आपल्या गावात येते, जिथलं आधार कार्ड ॲड्रेस आहे तिथं येते. तर धनगरासाठी बाबा, मेंढपाळासाठी तर हे उपयुक्त पुरेपार उपयुक्त आहे मित्रांनो. आणि हे जर समजा अजून 1 महिन्यानी तुम्हाला सांगतो आणि ज्यावेळेस खात्रीशीर मला पटेल त्यावेळेस तुम्हाला मी पूर्णपणे याची माहिती देतो. आणि तुम्हाला जर समजा ह्याचं जर समजा काय ते ऑर्डर करायचे असेल तर माझ्याशी संपर्क साधा. तुम्हाला त्या ऑर्डरवाल्याचा नंबर देतो, त्यांच्याशी तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करा आणि स्वतः खरेदी करा बरं का. परंतु मला याचा अनुभव व्यवस्थेवर कुणीही प्रयत्न करू नका मित्रांनो. तर इथं थांबतो मित्रांनो. अशा प्रकारचं हे पार्सल आणलंय तर इथं थांबतो मी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.